शाळा कॉलेजच्या वेळी होणारे संस्कार विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारे असतात। याच काळात काही घटना घडल्या तर त्या मुलांचं जीवन बदलून जातं, हे बाकी खरं। असंच काहीसं सुनील बडे यांच्या जीवनात घडलं। त्यांचे जवळचे नातेवाईक व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांनी त्यांचं जीवन संपवलं, तर एका नातेवाईकांनी व्यसनाच्या आहारी जाऊन आत्महत्या केली। अशा व्यसनाच्या विळख्यातून त्यांचे जवळचे 3-4 जण गेल्यामुळे त्यांचे परिवार उद्ध्वस्त झाले। त्याचा परिणाम सुनील बडे यांच्या मनावर मोठा आघात करून गेला। जामनेर तालुक्यातील पळसखेड काकर या छोट्याशा गावात वाढलेले, बिकट परिस्थितीतून उच्च शिक्षण घेऊन स्वतःसाठी न जगता सामाजिक हितासाठी काहीतरी करता यावं हीच भावना त्यांच्या मनात होती। म्हणून जळगाव येथे हॉस्पिटलमध्ये काम करीत असताना तसंच महाविद्यालयीन जीवनापासून रुग्णसेवा, ग्रामीण भागातील नागरिकांना वैद्यकीय मदत, त्यांची सेवा करण्याची धडपड त्यांच्या हृदयात होती। त्यामधूनच सामाजिक व आरोग्य क्षेत्रात, विशेषतः मानसिक आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याची त्यांना प्रेरणा मिळाली। सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे सुनील बडे यांच्या या समाज उपयोगी कार्याची दखल घेऊन दैनिक आधुनिक केसरीने त्यांना आयडॉल महाराष्ट्र 2025 हा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर केला आहे। त्यानिमित्त त्यांचा इथपर्यंतचा प्रवास आपण याच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार मंडळी, मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी। सुनील बडे पोस्ट ग्रॅज्युएट झाले, नंतर MSW ही पदवी संपादन केली। नोकरी मागे न धावता आपण या समाजातील व्यसनाधीनता घालवण्यासाठी संघर्ष करायचं निश्चित केलं। त्यासाठी सुनील बडे पुण्यात आले खरे, पण पुण्यातील चित्र तर अधिकच भीषण झालेलं सुनील बडेंना जाणवलंय। सुनील पुण्यात असताना त्यांनी पाहिलं की IIT मध्ये नोकरीला असणाऱ्या मुला मुलींना मोठ्या पगाराची नोकरी आहे, आई वडिलांपासून खूप दूर राहत आहेत, त्यांच्यात प्रचंड व्यसनाधीनता वाढत आहे। गुटखा खात खात मुलीही सिगरेटचे झुरके सहजतेने मारत आहेत। ते पाहून सुनील बडेंचे हृदय कळवळले। आपण या व्यसनाधीनतेपासून या तरुण पिढीला बाहेर काढायचं त्यांनी ठरवलं। पुण्यातील आस्था या संस्थेत 2008 साली समुपदेशक पदावर ते कार्यरत झाले। 7-8 वर्ष कामही केलं। छत्रपती संभाजीनगर व मराठवाड्यातील प्रतिष्ठित नागरिकांच्या आग्रहाखातर सुनील बडेंनी व मार्गदर्शक टीमने मिळून सहारा व्यसनमुक्ती केंद्र सुरू केलं। सुनील बडे यांनी 2016 साली देवळाई चौक, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर येथे सहारा व्यसनमुक्ती केंद्र नावानं सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून आपल्या कार्याची नवीन मुहूर्तमेढ रोवली। ती छत्रपती संभाजीनगरात अनेक संस्थांमधून व्यसनमुक्ती प्रचार, प्रसार, जनजागृती, समुपदेशन करून व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना बाहेर काढायचं अनमोल कार्य सुरू केलं। शाळकरी मुलांना व्यसनमुक्ती जनजागृती विषयक निबंध स्पर्धेत आयोजन केले। सहारा की है पुकार, व्यसनमुक्त हो गाव परिवार हे ब्रीद वाक्य घेऊन व्यसनमुक्तीसाठी सरपंच परिषद घेतली। सुनील बडे यांच्या व्यसनमुक्ती कार्यास त्यांचे आई वडील यांचा आशीर्वाद तर आहेच, त्याचबरोबर डॉक्टर रमेश केदार, डॉक्टर विजय मोरे, मिलिंद महाजन, डॉक्टर राहुल सुरवाडे, मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर जगदीश टेकाळे, कारभारी सोनावणे या सर्वांचं सामाजिक विधायक कार्यांमध्ये वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन लाभलंय। तसंच त्यांच्या पत्नी अर्चना व केंद्रातील संपूर्ण स्टाफ यांचं देखील माझ्या या कार्यांमध्ये अनमोल असं योगदान आहे, असं त्यांच्या बोलण्यांमधून त्यांनी सांगितलं। आज छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या सहारा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये महिन्याला 40 ते 50 पेशंट जे विविध व्यसनाच्या आहारी गेले आहेत असे येतात। त्यावर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करून केंद्राचे संचालक या नात्यानं ते मदत करतात आणि बरे होऊन घरीही परततात। सुनील बडेंना अधिक बोलते केल्यावर त्यांनी सांगितलं की मी व्यसनमुक्ती समुपदेशक व सामाजिक कार्यकर्ता म्हणून 16 वर्षापासून कार्य करीत आहे। आजपर्यंत 16,000हून अधिक लोकांची त्यांनी या माध्यमातून व्यसनमुक्ती केली। सुनील बडे आपल्या सहारा व्यसनमुक्ती केंद्राविषयी बोलताना म्हणाले की आमच्या सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या वर्धापन दिनी सोहळ्यात ज्या लोकांची व्यसनमुक्ती झालेली आहे त्यांचा सत्कार करण्यात येत असतो। सुनील बडे यांच्या अनमोल कार्याची दखल घेत त्यांना अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे। इतकंच नव्हे तर सुनील बडे सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून अनेक उपक्रम सातत्याने राबवित असताना दिसतात। सुनील बडे यांच्या सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून केलेल्या कार्याची दखल बहुतेक सर्वच प्रसार माध्यमांनी घेतलेली आहे। प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियावर देखील सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या विषयी अनेक बातम्यांना नेहमी स्थान देऊन छान प्रसिद्धी देण्यात येत असते।
हीच त्यांच्या कार्याची खरी फलश्रुती असं म्हणावं लागेल। सुनील बढेंनी सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून नवं पाऊल टाकत 31 डिसेंबर साजरी करताना तरुणांनो दारू नका दूध प्या असा नवा संदेश दिला। सुनील बढे यांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून केलेल्या कार्यासाठी दैनिक आधुनिक केसरीचा सलाम। सुनील बढेंच्या अनमोल कार्याची दखल घेत 2025चा महाराष्ट्र आयडॉल हा मानाचा पुरस्कार जाहीर करताना आधुनिक केसरीला विशेष आनंद होत आहे। तुम्हाला सुनील बढे सरांच्या कार्याबद्दल काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।